ठाणे अंतर्गत भूमिगत मेट्रो प्रकल्पाबाबत नागरिकांच्या शंका दूर करण्यासाठी व्यापक जनसंवादाची मागणी. आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांची विधान परिषद भूमिका. ठाणे शहरासाठी प्रस्तावित अंतर्गत मेट्रो प्रकल्पाबाबत नागरिकांच्या मनात निर्माण झालेल्या शंका, संभ्रम आणि पुनर्वसनासंदर्भातील प्रश्न बुधवारी विधान परिषदेत कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी प्रभावीपणे मांडले. विकास प्रकल्पांना विरोध नसून नागरिकांना विश्वासात घेऊन आणि त्यांचे प्रश्न सोडवतच प्रकल्पांची अंमलबजावणी व्हावी अशी भूमिका त्यांनी सभागृहात स्पष्टपणे मांडली. अर्धा तास चर्चेदरम्यान बोलताना आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी ठाणेकरांच्या मनातील प्रमुख प्रश्न सभागृहासमोर मांडले. ठाणे रेल्वे स्थानक ते घोडबंदर रोड हा प्रवास सध्या तुलनेने कमी वेळात पूर्ण होत असताना प्रस्तावित अंतर्गत मेट्रोच्या मार्गावरील अनेक स्थानकांमुळे प्रवासाचा कालावधी वाढणार असल्याची नागरिकांमध्ये भावना आहे. त्यामुळे या प्रकल्पाची आवश्यकता, त्याचे दीर्घकालीन फायदे आणि वाहतूक व्यवस्थेतील भूमिका याबाबत प्रशासनाने नागरिकांशी थेट संवाद साधणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. विशेषतः जुन्या ठाणे परिसरातील कोळीवाडा आणि इतर पारंपरिक वस्त्यांमधील सीमांकनाचे प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. अनेक ठिकाणी 20 ते 25 वर्षापूर्वी उभारलेल्या इमारती आणि घरांच्या खाली भूमिगत कामे होणार असल्याने नागरिकांच्या सुरक्षेबाबत आणि मालमत्तेच्या रक्षणाबाबत मोठ्या प्रमाणात चिंता व्यक्त केली जात आहे. या भागातील नागरिकांनी जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका प्रशासनाकडे निवेदन सादर केले असले तरी त्यांना समाधानकारक माहिती किंवा स्पष्ट भूमिका मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले. आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी प्रकल्पासाठी स्थानिक नागरिक, वास्तुविशारद, तज्ज्ञ, व्यापारी, स्थानिक रहिवासी आणि लोकप्रतिनिधी यांच्या स्वतंत्र बैठका आयोजित करून त्यांना प्रकल्पाची संपूर्ण माहिती देण्याची मागणी केली. तसेच प्रस्तावित अंतर्गत मेट्रोची मुंबई मेट्रो लाईन 4 आणि उपनगरी रेल्वे व्यवस्थेशी प्रभावी एंड टू एंड कनेक्टिव्हिटी कशी साधली जाणार याबाबतही शासनाने स्पष्ट भूमिका मांडावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावर सभापती महोदय, खरं तर मी वंजारी साहेब आणि सतेज पाटील आणि भाई जगताप, जयंत आसगावकर यांचं आभार व्यक्त करेन की एक चांगला त्यांनी या इकडे विषय अर्धा तास चर्चेच्या माध्यमाने घेतलं आणि ठाणेकरांच्या खऱ्या अर्थाने एक संवेदना या चर्चेच्या माध्यमाने दिसून येत आहेत. सभापतीमध्ये काल पण 260च्या अन्वये चर्चा होत असताना मी हा विषय मांडला होता आणि त्याच्यामुळे ठाणेकरांच्या मनात हा संभ्रम आहे की या इंटरनल मेट्रोची काय गरज आहे. जर मी ठाणा स्टेशनला उतरलो आणि ठाणा स्टेशनवरनं मला घोडबंदरला जायचं आहे आणि जर मी त्या तिकडे नवीन स्टेशन जो वाकळेला होणार आहे त्या तिकडे जर मी रिक्षाने गेलो आणि तिकडनं जर मी घोडबंदरला जायचं म्हटलं तर मी 15 मिनटात पोचीन. पण ही जी इंटरनल मेट्रो आहे याचा जो स्ट्रक्चर दाखवला आहे, याचे जे स्टॉप्स दाखवले आहेत, तर त्याच्यामध्ये मला 45 मिनटं लागणार. मग माणूस 15 मिनटाच्या प्रवासात जाईल का 45 मिनटाच्या प्रवासात जाईल? मग जर त्याला 45 मिनटं लागणार असेल तर या इंटरनल मेट्रोनी आपण काय प्राप्त केलं? आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी हे लोकांना समजून सांगणं गरजेचं आहे, जे प्रशासनाकडनं होत नाही. आणि त्याच्यामुळे हे नवीन नवीन प्रश्न आणि लोकांच्या मनातल्या हा जो संभ्रम आहे तो निर्माण होतो आहे आणि त्याच्यामुळे याला विरोध होतो आहे. सभापती महोदय, आमच्या इकडचं जे जुने ठाणं आहे, माननीय सामंत साहेबांनाही माहिती आहे की आपला जो सिडकोच्या इकडचं कोळीवाडा आहे ते कोळीवाड्याचा अजूनही सीमांकनाचा विषय हा प्रलंबित आहे. मग जर तो सीमांकनच झाला नसेल आणि आपण ज्यावेळेस इंटरनल मेट्रोसाठी या सगळ्या परिसरामध्ये विकास करणार आहोत, आपण खोदकाम करणार आहोत, मग हे लोक जाणार कुठे? यांना तुम्ही काय पर्यायी व्यवस्था दिले? जर तुम्ही म्हटलात की आम्ही अंडरग्राऊंड नेणार आहोत तर मग यांच्या घराच्या खालनं ज्यावेळेस तुम्ही न्याल, आता हे जुने ठाणे आहे सभापती महोदय, हे जे स्ट्रक्चर आहेत हे 20-20, 25-25 वर्षापेक्षा जास्त काळ या स्ट्रक्चरला झालं आहे. मग हे खाली जर खोदकाम चालू असेल आणि वरची बिल्डिंग पडली तर? हे सगळं प्रश्न सभापती महोदय त्यांच्या मनात आहेत. या संदर्भातले निवेदनं त्यांनी कलेक्टरला दिले, त्यांनी याच्या संदर्भातलं निवेदन त्यांनी आयुक्तांना दिले, पण या संदर्भातलं उत्तर भेटत नाही आहे. प्रशासनाकडनं कोणीही पुढे येत नाही आहे की या संदर्भात चर्चा केली पाहिजे, लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे. आपण ते विश्वास घेण्याच्या संदर्भातली प्रक्रिया कधी सुरू करणार? या संदर्भातलं काम जरी सुरू झालं आहे, आपण कॉन्ट्रॅक्ट अवॉर्ड केलेले आहेत, आपण कामं अलॉट केलेली आहेत, त्या तिकडे उद्या कामं सुरूही झालेत, खोदकाम सुरू झालं आहे, पण लोकांना, ज्या लोकांसाठी आपण ती इंटरनल मेट्रो बनवतोय त्या लोकांबरोबरच चर्चा केली नाही आहे, तर मग तो प्रोजेक्ट कोणासाठी करतोय आपण? तर माझी स्पेसिफिक प्रश्न या संदर्भातला आहे की आपण या संदर्भातलं
1 महिन्याच्या आत लोकांचे वेगवेगळे डेलिगेशन्स घेऊन या संदर्भातलं आपण चर्चा करून, मग ते आर्किटेक्टचा एक गट असेल, मग ते स्थानिक रहिवासी असतील, अशी वेगवेगळ्या गटांची चर्चा हे 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण घेणार का? त्याचबरोबर सभापती महोदय, हे जे वेगवेगळे स्टेशन्स आहेत याच्यामध्ये स्टेशन जरी वेगवेगळे दिले असतील तरी मेन मेट्रो म्हणजे जी आता आपली लाईन 4 येणार आहे, त्याचबरोबर रेल्वे जी आपली मेन लाईफलाईन आहे, यांच्यामधली ही जी इंटरनल मेट्रोची कनेक्टिव्हिटीच नाही आहे. तर एंड टू एंड कनेक्टिव्हिटीच्या संदर्भातलं काय धोरण आहे हेही आपण स्पष्ट करावं. हे 2 स्पेसिफिक प्रश्न आहे सभापती महोदय.